नमस्कार मंडळी, उन्हाळ्यात दुपारच्या भुकेसाठी बनवा फक्त 2 मिनिटात तयार होणारी जिभेची चव वाढवणारी चटपटीत कैरीची भेळ। भेळला लागणाऱ्या साहित्यामध्ये भरपूर कोथिंबीर, एक मोठा कांदा बारीक कापून घेतला, अर्धी काकडी चांगली बारीक कापून घेतली। इथे कलमी कैरी म्हणजेच तोतापुरी कैरी अशी जाड खिसणीने अर्धी खिसून घेतलेली आहे। ताटामध्ये अर्ध्या कलमी कैरीचा खीस, अर्धी काकडी, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, 2 उकडलेले बटाटे तसेच 4 ते 5 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। सोबत कोथिंबीर आहे, इथे पिठी साखर आहे घेतलेली। इथे भेळसाठी शेंगदाणे कच्चे न घेता भाजून घेतलेले आहेत। काळं मीठ, तेल, लाल तिखट, चाट मसाला आणि साधं मीठ। भेळसाठी इथे मुरमुरे घेतलेले आहेत कुरकुरीत, तसेच बारीक शेव घेतलेले आहेत। प्रथम मोठं भांडं घेतलं म्हणजे भेळ एकत्र करायला बरं होतं। त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, त्यानंतर बारीक चिरलेल्या टोमॅटो, कांदा, काकडी तसेच कलमी म्हणजेच तोतापुरी कैरीचा खीस टाकून घेतलेला आहे। तसेच 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला। आता कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे 4 चमचे आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे। साखर घातली नाही मी, साखरेची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली, ती 4 चमचे टाकली। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला साधं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाऊण चमचा मी लाल तिखट टाकून घेतलं। त्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे, तर तेल हे ऑप्शनल आहे। सर्व टाकलेलं साहित्य आपल्याला चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर कुरकुरीत असे मुरमुरे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। अर्धी वाटी बारीक शेव टाकून ठेवले, थोडेसे सजावटीसाठी वेगळे ठेवले, भरपूर कोथिंबीर घालून घेतली। आता हे टाकलेले सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। कैरीच्या भेळमध्ये उकडलेले बटाटे, टोमॅटो आणि काकडी टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। हे न टाकताही भेळ खूप छान होते। इथे चटपटीत अशी तयार झालेली कैरीची भेळ मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायची, त्यावरती शेव भुरभुरायचे असल्यास थोडीशी खारी बुंदी टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त या चटपटीत कैरीच्या भेळचा आस्वाद घ्यायचा। ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।